एकदा काय झालं, सासूबाई दिवाणवरती बसल्या, त्यांनी सुनबाईंना आवाज दिला, ए सुनबाई इकडे जरा माझ्या जवळ येऊन बस. सासूबाईंनी आवाज दिल्याच्या नंतर सुनबाई धावत पळत आली, पण ती संस्कारी सुनबाई सासूबाईंजवळ नाही बसली, तर खाली बसली. ए सुनबाई का ग, मी तुला एवढं प्रेमानं ये म्हटलं, माझ्या जवळ ये म्हटलं, जवळ येऊन बस म्हटलं, आणि तू का बरं खाली बसली? ती सुनबाई म्हटली, सासूबाई तुम्ही माझ्या सासूबाई आहात, तुमच्या बरोबरीने कसं बसू? सासूबाई थांबल्या नाही. सासूबाई काय म्हटल्या, आणि मी जर खाली बसलेली असते तर तू कुठं बसली असती? मी एक मोठा खड्डा खणला असता आणि खड्ड्यात जाऊन बसले असते. मला वाटते आता तरी खड्ड्यात जाण्याच्या अगोदर सासूबाईंनी जागं व्हायला पाहिजे होतं. सासूबाई म्हटलं, सुनबाई मी जर खड्ड्यात जाऊन बसलेली असते तर तू कुठं बसली असती? सुनबाई म्हटली, मी आता वरून माती लोटली असती आणि त्याच्यावर बसले असते. मानाची अपेक्षा अपमानास कारण ठरते. तुकोबराय सांगतात, एकची मी पणे नागविले घर, नाही तर संसार ब्रह्मरूप. या संसारात सुद्धा तुम्हाला सार मिळेल, पण तो अहंकार सोडून दिला तर. महाराज माऊली तर म्हणतात, तुमचा अहंकार काही कामाचा नाही, तुमचा हा मीपणा काही कामाचा नाही. जो जीवनभर तुम्ही घेऊन जगता ना त्या लाटण्यासारखा, त्याचा काही उपयोग नाही म्हटले. जो लाटणे ऐसा न लवे, पाथरो जैवी न द्रवे, गुनियासी ना गवे, फोंडसे जैसे. माऊली म्हणतात, ते लाटणं जीवनभर ताट राहतं. लाटणं कधी वागतं का? नाही वागत महाराज. ते जीवनभर ताट राहतं, मग एखाद्या दिवशी कटकन मोडून जातं आणि कोपऱ्यात पडून राहतं, त्याच्याकडे कुणी पाहत सुद्धा. मग आता मी हे लाटण्याच सांगते का? अशी बरीच लाटणी या संसारात आहेत जी मीपणा सोडायला तयार नाहीत. माऊलींनी सांगितलं की जीवाचा जन्म होतो, त्याला मृत्यू येतो आणि जीव त्याला खरं मानून जगतो, याला संसार म्हणा. आता तुम्ही आम्ही सगळं खरं मानून जगणारी मंडळी आहोत. मला सांगा, सूर्य उगवतो आणि मावळतो, हे खरं आहे की खोटं? खरं आहे. ह्या बाळांनी उत्तर दिलं खरं आहे, पण हे खरं नाही. तुम्ही म्हणाल कसं काय खरं नाही? सूर्य तर आम्हाला रोज मावळलेला उगवलेला दिसतो, तुम्ही म्हणताय खरं नाही. महाराज सूर्य उगवतही नाही आणि मावळतही नाही, असं कसं काय? दिवस आणि रात्र कसं होतं तर सांगते. सूर्य हा उगवतही नाही, मावळतही नाही. विज्ञान असं सांगतं, पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, आणि म्हणून आपल्याला दिवस आणि रात्र हे दोन पाहायला मिळतात. विज्ञानामध्ये कोपर्निकसने काय सिद्धांत सांगितला? पृथ्वी ही स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, कक्षा बदलत जाते, आणि म्हणून आपल्याला सूर्य मावळलेला आणि उगवलेला दिसतो. महाराज हा शोध विज्ञानाने अलीकडच्या काळात लावला. विज्ञानाने हा शोध अलीकडच्या काळात लावला, पण माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी मात्र 725 वर्षांपूर्वी हा शोध ज्ञानेश्वरीत लावला, जेव्हा विज्ञानाचाही शोध लागलेला नव्हता आणि कोपर्निकसचा सुद्धा शोध लागलेला नव्हता. काय सांगतात माऊली? उदय अस्ताचे प्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीचे असते. सूर्याचं हे न चालता चालणं हा ज्ञानेश्वरी मधील एक क्रांतिकारक शोध आहे. बरं, माऊलींनी व्याख्या केली, जीवाचा जन्म होतो, जीव त्याला खरं मानून जगतो, मृत्यूही त्याला येतो. हा माऊली म्हणतात तुमचा संसार आहे. चला शंकराचार्यांकडे. काय म्हणतात शंकराचार्य? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. काय म्हणतात शंकराचार्य? म्हणतात जीवाचा पुन्हा पुन्हा जन्म होतो, एकदाच होतो असं नाही. बरं, जीवाचा एकदाच जन्म होतो असं नाही, तर पुन्हा पुन्हा त्याला जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मृत्यूला प्राप्त व्हावं लागतं, आणि हे जे जन्म मरणाचं संसरण आहे त्याला संसार म्हणावं. चला श्रुतीकडे. श्रुती काय सांगते? संसरती इति संसरः. जो सारखा बदलत राहतो ना, श्रुती म्हणते त्याला तुम्ही संसार म्हणा. आता आपण सुद्धा बदलतो महाराज संसारात. काय नाही बदलावं वाटत बरं माणसाला? माणूस पक्ष बदलतो, शब्द बदलतो, घर बदलतो, गाडी बदलतो, कपडे बदलतो, बायको सुद्धा.
तुमच्याकडे नाही ना असं काही? प्रसंगी माणूस बायको सुद्धा माणसाला बदलावी वाटते. या संसारामध्ये बदलू नये असं काहीच वाटत, बदलू वाटू नये असं काहीच वाटत नाही बरं. सगळं काही बदलावं वाटतं. एक दिवशी काय झालं, एक जण पुस्तक वाचत बसलेला होता. त्याला छंद होता महाराज, उठता बसता झोपता ते पुस्तक वाचत बसायचं. आणि मग बायकोला थोडीशी खंत वाटायची, माझा नवरा सारखं पुस्तक वाचत बसतो, माझ्याकडे त्याचं लक्षच नाही. आणि म्हणून ती एक दिवशी न राहून त्याला काय म्हटली, काव तुम्ही सारखं पुस्तक वाचत बसता, सारखं त्या पुस्तकाला पाहता, मीच जर पुस्तक असते तर किती बरं झालं असतं ना. तो म्हटला किती बरं झालं असतं खरंच, मी रोज वाचनालयातून बदलून आणलं असतं. त्याचं तात्पर्य एवढंच की माणसाला या संसारामध्ये सगळं काही बदलावं वाटतं. माऊली सांगतात जीवाचा जन्म होतो, त्याला मृत्यू येतो आणि जीव त्याला खरं मानून जगतो, याला संसार म्हणा. शंकराचार्य म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, याला संसार म्हणा. श्रुती सांगते संसरती इति संसारहा, याला संसार म्हणा. पण माझे तुकोबराय मात्र या अभंगामध्ये संसाराचा विचार जरा थोडा वेगळा करतात. तुकोबरायांनी मात्र या अभंगामध्ये संसाराची व्याख्या थोडी वेगळी केली, फार वेगळी नाही केली. पण तुकोबराय म्हणतात की पुन्हा पुन्हा या जीवाला ज्याच्यामुळे जन्माला यावं लागतं, हा संसार उपभोगावा लागतो, त्या अहंकाराला तुम्ही संसार म्हणा. माऊली सांगतात तैसी अहम ममतेच्या लवड सवडी, माते न पवतेची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी डहुळी तेथे. मी आणि माझं, अहम आणि मम, हा जो आपल्यामधला अहंकार आहे ना, त्यामुळे जीवाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं आणि पुन्हा पुन्हा हा संसार उपभोगावा लागतो. किती अहंकार असतो बरं माणसाला जगताना. तसं पाहायला गेलं तर काहीच आपलं नसतं बरं, काहीच माझं नसतं. पण माणूस मात्र जीवनभर ते गाणं घेऊन जगतो, मी याचा आणि हा माझा. आणि मग याच्यातून काय प्राप्त होतं त्याला, तर दुःख सोडून काहीच प्राप्त होत नाही महाराज. मी आणि माझं माणसानं केलं नाही पाहिजे. आणि मग तो मी आणि माझं घेऊन जगतो, तो अहंकार घेऊन जगतो आणि वाया जातो महाराज. त्याचा जन्म वाया जातो. अहंकार घेऊन जगणाऱ्याला काय फार धन्यता प्राप्त होते असं थोडी आहे. कितीतरी संतांनी सांगावं की तुम्ही तो अहंकार सोडून द्या. तो अहंकार तुमच्यामध्ये आहे ना, म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थानं ती श्रेष्ठता, ती जीवनाला धन्यता प्राप्त होत नाही. तुकोबराय सांगतात एकची मीपणे नागविले घर, नाही तर संसार ब्रह्मरूप. या संसारात सुद्धा तुम्हाला सार मिळेल, पण तो अहंकार सोडून दिला तर. महाराज माऊली तर म्हणतात तुमचा अहंकार काही कामाचा नाही, तुमचा हा मीपणा काही कामाचा नाही. जो जीवनभर तुम्ही घेऊन जगता ना त्या लाटण्यासारखा, त्याचा काही उपयोग नाही म्हटले. जो लाटणे ऐसा न लवे, पाथरो जैवी न द्रवे, गुनियासी ना गवे, फोंडसे जैसे. माऊली म्हणतात ते लाटणं जीवनभर ताट राहतं. लाटणं कधी वागतं का? नाही वागत महाराज. ते जीवनभर ताट राहतं. मग एखाद्या दिवशी कटकन मोडून जातं आणि कोपऱ्यात पडून राहतं, त्याच्याकडे कुणी पाहत सुद्धा. मग आता मी हे लाटण्याच सांगते का? अशी बरीच लाटणी या संसारात आहेत जी मीपणा सोडायला तयार नाहीत. न जायची ताठा नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैसे ते गा. बऱ्याच जणांचा ताठा असा आहे जो काही केल्या जात नाही. जगताना माणसाला कशाचा अहंकार होत नाही बरं, कशाचा ताठा होत नाही. मी आपल्याला 4 महत्वाच्या बाबी सांगते ज्यामुळे माणसाला जगताना अहंकार निर्माण होतो, ताठा निर्माण होतो. लक्ष देऊ नये का, मी परत विचारणार आहे बरं का, कारण माझ्या लक्षात राहत नाही म्हणून, त्यामुळे लक्ष देऊ नये का. पहिली गोष्ट आहे तारुण्य, ज्यामुळे ताठा निर्माण होतो. दुसरी गोष्ट आहे धन, तिसरी गोष्ट आहे मान आणि चौथी गोष्ट आहे ज्ञान. पहिली आहे यौवन म्हणजे तारुण्य, दुसरी आहे धन, तिसरी आहे मान आणि चौथी आहे ज्ञान. तारुण्य, तरुणपणामुळे
माणसाला तो गर्व आणि तो ताठा होत असतो. एखादा तरुण असावा आणि त्यातली त्यात जरा दिसायला बरा असावा, त्याचा पायच जमिनीवर टेकत नाही महाराज. गाडीवरच मागून लिहिलेलं असतं नाद करा, पण आमचा कुठं नाद करायचा नाही, मोडेन पण वागणार. मी इथल्या तरुणांचं नाही सांगत बरं, मी पनवेलच्या तरुणांचं सांगते, तिकडे गेल्यावर इथल्यांचं सांगते. म्हणजे तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही नुसत्या लावा लावायचं. तरुणपणी माणसाला त्या रूपाचा आणि त्या तारुण्याचा अहंकार होत असतो. दुसरी गोष्ट आहे धन. धनामुळे माणसाला तो ताठा, तो धनाचा अहंकार होत असतो. आता तुकोबारायांनी म्हणावं, बाकीच्या सर्व संतांनी म्हणावं, त्या धनाने माणसाला फक्त नात्यांचा, माणसांचा, माणुसकीचाच विसर पडतो, यात काय नवल. तो त्या देवाला सुद्धा विसरल्याशिवाय राहत नाही. तू जीवनभर ज्या धनाचा, ज्या पैशांचा ताठा घेऊन जगत आहे, अभिमान घेऊन जगत आहेस ना, त्याचा काही उपयोग होत नाही म्हणे. शेवटच्या क्षणी तुला ते उपयोगाला येणार नाही. महाराज, धनाची शोभा ही अभिमान करण्यात नाही, तर लीन होऊन दान करण्यात आहे. लीन होऊन दान केलं ना तर नक्की धनाची शोभा वाढते. शीलेन शोभते रूपम, क्षमया शोभते बलम, विनयेन यथा ज्ञानम, दानेन शोभते धनम. शीलेन शोभते रूपम, क्षमया शोभते बलम. शीलवानाची शोभा, रूपवानाची शोभा हे चारित्र्यशील जीवन जगण्यानं वाढते. तशीच धनाची शोभा कशानं वाढते, तर दान केल्यामुळे धनाची शोभा वाढते. म्हणून माणसानं दान केलं पाहिजे. एखादं धार्मिक कार्य असेल, असं जर सत्कार्य असेल, पारमार्थिक कार्य असेल, तर आपण सढळ हातानं तिथं मदत केली पाहिजे. त्यामुळे आपल्या धनाची शोभा नक्कीच वाढते. पहिली गोष्ट आहे ज्यामुळे माणसाला अहंकार निर्माण होतो, ती आहे तारुण्य. दुसरी गोष्ट आहे धन. तिसरी कोणती सांगितली मी? वा वा, कुणीतरी सांगितलं बरं मागून. मान. मान ही गोष्ट आहे. मान जर मिळाला नाही ना माणसाला, तर माणूस बेईमान होतो आणि इतरांचा अपमान करतो. माणसाला एवढी मानाची अपेक्षा असते, एवढा ताठा असतो, एवढा अहंकार असतो. एखादं छोटं मोठं जरी पद माणसाकडे असलं ना, तर मद चढल्याशिवाय राहत नाही. मग एकदा काय झालं, एका जेलमध्ये जेलरनं त्यांना काहीतरी त्यांच्यामध्ये सूचना दिली. म्हटलं एक काम करा तुम्ही, तुम्हाला काही कामं नाही तिथं, सगळे चोऱ्या करून येऊन बसले. एक काम करा म्हटले, तुम्ही मला फार वैताग दिलेला आहे, तुमच्यातलाच एक मॉनिटर निवडा म्हटले. कैद्यांना काय म्हटले ते जेलर, तुमच्यातलाच एक तुमच्या परीने, ज्यानं बरेच लय दरोडे घातलेत, बऱ्याच वेळा बाहेर जेलच्या बाहेर जाऊन परत आत आलाय, असा तुमच्या परीने उत्तमात उत्तम एक कैदी निवडा म्हटले. आणि त्या कैद्याची आपल्याला मॉनिटर म्हणून नियुक्ती करायची. अशी सूचना जेलरने जेव्हा त्या जेलमध्ये दिली, तेव्हा त्या कैद्यांनी काय केलं, त्यांच्या परीने एक उत्तमात उत्तम कैदी निवडला आणि त्या जेलरला सांगितलं, याला आमचा मॉनिटर म्हणून पद त्याला द्या, मॉनिटर म्हणून. त्या जेलरनं ते सुद्धा केलं, मॉनिटर म्हणून नियुक्ती केली. पण मॉनिटर झाल्याच्या नंतर त्या कैद्याचा वागण्याचा आवेशच बदलला ना महाराज. काय म्हणायला लागला, मी तुमचा मॉनिटर आहे, तुम्हाला उगाच हे एवढे वाईट दिवस आले का म्हटला. मी बघा एवढ्या चोऱ्या माऱ्या करून इथं येतो, परत सुटून जातो, जामीन मिळतो, परत येतो, तुमच्या सहभागी होतो, म्हणून मला जेलरनं तुमचा मॉनिटर केलं. झाला कोण होता, फक्त कायद्यांचा मॉनिटर झाला होता, पण आवेश मात्र पंतप्रधानाचा होता बरं. म्हणजे माणसालाही छोटं मोठं जरी संसारात पद मिळालं तरी त्याचा अहंकार झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानामुळे अहंकार होत नाही अशी फार थोडी मंडळी आहेत बरं. जास्त सांगण्याची गरज नाही, माऊली अगदी स्पष्टच लिहितात. नवल अहंकाराची गोठी, विशेषेन लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. माऊली म्हणतात तो अहंकार असा आहे जो अज्ञानाच्या पाठी कधीच लागत नाही, सज्ञानाची पाठ सोडल्याशिवाय राहत नाही. पण ज्ञानाची शोभा महाराज अहंकार करण्यामध्ये
नाहीतर लीनता, नम्रता धारण करण्यामध्ये त्या ज्ञानाची शोभा असते. या 4 गोष्टी आहेत ज्यामुळे माणसाला जगताना त्याचा अहंकार होतो, पण माझे तुकोबाराय इथं त्याला श्रेष्ठता देत नाही. जो या ज्ञानाचा, मानाचा, धनाचा ताठा अहंकार घेऊन जगतो त्याला तुकोबारायांनी श्रेष्ठता दिली नाही. तर या सगळ्या गोष्टी ज्याच्या जवळ आहेत, धन, ज्ञान, मान, यौवन सगळं ज्याच्या जवळ आहे, तरी तो लीन आहे, तरी तो भगवंता चरणी समर्पित आहे ना, त्यालाच तुकोबाराय धन्यता देतात आणि त्यालाच शूर म्हणतात. अभंगाचं पहिलं चरण. जिनका संसार चरणात सांगतात, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. तुकोबाराय या चरणामध्ये त्या अहंकाराला आपला संसार म्हटले. हा संसार जर तुम्ही आम्ही जिंकला ना, याच्यावरती जर विजय मिळवला ना, तर तुकोबाराय आपल्याला शूर म्हणतात. एक जणाचं आडनाव वाघ होतं आणि तो बाहेर मित्रामध्ये आल्याच्या नंतर अगदी वाघासारखा वागायचा. सगळे मित्र म्हणायचे, का रे बाबा एवढा वाघासारखं तू वागतोस, बाहेर आल्यावर घरी गेल्यावर का तुझं मांजर होतं? तो म्हटलं, अरे माझं आडनाव वाघ आहे पण तिचं माहेरचं वाघ मारे ना. तुकोबाराय म्हणतात की तुम्ही जर अहंकारावर विजय मिळवला ना, तर तुम्ही शूर म्हणून नावारूपाला या. ज्यांनी जीवनामध्ये त्या मीपणावर, ज्या अहंकारावर विजय मिळवला ना महाराज, त्यांच्याच जीवनाला धन्यता प्राप्त झाली. तो मीपणा आपल्याला टाकता आला पाहिजे, नवे नवे सहज गळून पडावा. मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, खऱ्या अर्थाने जीवन त्यांनाच कळले हो. ज्यांच्या जीवनामधला मीपणा गळून पडला ना महाराज, त्यांच्याच जीवनाला ती शूरता प्राप्त झाली. सांगून जाईल आपल्याला. ही छोटी छोटी लहान मुलं इथं माझ्या समोर बसलेली आहेत, नवे नवे सर्व तरुण मंडळी आहेत, म्हणून एक प्रसंग सांगते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपण नाव ऐकलेलं असेल. डॉक्टर राधाकृष्णन हे एकदा अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले आणि दौऱ्यावर निघालेले असताना ते काही काळ प्रवास करून, विमानानं प्रवास करून ते अमेरिकेला पोहोचले आणि त्या विमानतळावर उतरले. आणि तिथं उतरल्याच्या नंतर एक सुरक्षा मंत्री आणि त्यांचे काही बरेच सेवक त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर झाले. आणि पाऊस येत होता आणि पाऊस येत असल्यामुळे त्या सुरक्षा मंत्र्याच्या सेवकांनी काय केलं, पळत पळत येऊन राधाकृष्णन यांच्या डोक्यावरती छत्री धरली. आणि छत्री धरलेली असताना ते सुरक्षा मंत्री मात्र म्हणू लागले, काय म्हणू लागले, डॉक्टर जी, हमने इस विश्व के सब चीजों पर कब्जा कर लिया है, लेकिन बारिश ऐसी एक ही चीज है जिस पर हमारा कब्जा नहीं. बाकीच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या, पण हे अहंकारी बोलणं राधाकृष्णन यांना फार खटकलं.
राधाकृष्णन यांनी टाळ्या बंद झाल्याच्या नंतर त्या सुरक्षा मंत्र्याला जे उत्तर दिलं ना ते फार मार्मिक होतं. राधाकृष्णन असं म्हणू लागले, मंत्री जी, आपने विश्व के सब चीजों पर कब्जा कर लिया है, पर जिसको खुद के अंदर के अभिमान पर कब्जा नहीं है ना, उसने सब मिलकर सब जीतकर भी सब कुछ खो दिया है. इसलिए अपने अभिमान पर कब्जा कर लो. माणसाला जीवनामध्ये त्या अभिमानावर विजय मिळवता आला पाहिजे. राधाकृष्णन यांच्या जीवनामध्ये त्या एवढूशाही अहंकाराला थारा नव्हता. होती ती फक्त नम्रता, होती ती फक्त विनयता. आणि म्हणूनच आजही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये हे मिळालं. का मिळालं? कारण ते इतरांना संदेश देऊ शकले. विद्या विनयने शोभते. एकमेव कारण होतं, होती ती फक्त जीवनामध्ये नम्रता. ही नम्रता जर आपल्यामध्ये असेल ना, तो अहंकार जर आपण त्याच्यावर विजय मिळवला ना, तर नक्कीच तो देव आपल्याला आपलंसं करतो. अहो, माऊलींनी स्वतः भगवंताच्या भाषेत म्हणावं, थोरपण परहाची सांडीजे, व्युत्पत्ती अवघी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. माझ्या तुकोबारायांनी तर याही पुढचा विचार मांडला. अहंकार गेला जागा देतो, नवे नवे आपलंसं करून घेतो. त्या बासरीला गोपिका नेहमी विचारायच्या, काय ग तू थेट त्या बाल श्रीकृष्णाच्या ओठांवर जाऊन विराजमान होते. आम्हाला तर त्याचं मुख पाहण्यासाठी सुद्धा कितीतरी सायास करावा लागतो, पण तुला तर मात्र त्या भगवंतानं, त्या बाल श्रीकृष्णानं स्वतःच्या हातानं तुझ्या ओठांवर विराजमान करून घेतलं. तू असं काय केलं जीवनामध्ये? असं काय केलं जीवनामध्ये की त्या भगवंताने त्याच्या जवळ नवे नवे त्याच्या ओठांवर तुला जागा दिली? तेव्हा त्या बासरीने मात्र गोपिकांना अगदी नम्रपणे आणि लीनपणे उत्तर दिलं. बासरी त्या गोपिकांना म्हणू लागली, मी माझ्या जीवनामध्ये त्या भगवंताने मला आपलंसं करावं, त्याच्या ओठांवर जागा द्यावी यासाठी काहीच केलं नाही. फक्त जीवनातला अहंकार टाकून दिला, निर्विकार झाले, पूर्णपणे पोकळ झाले, म्हटले निष्काम झाले. आणि म्हणून मला माझ्या भगवंताने त्याच्या ओठांवर जागा दिली. महाराज, आपल्यालाही जर असं वाटत असेल त्या देवाने आपल्याला आपलंसं करावं, आपली भक्ती त्याला आवडावी, तर हा अहंकार टाकून द्या. नाहीतर तुकोबाराय म्हणतात त्या जीवनाचं काही खरं नाही, ते बापडं जीवन आहे, अभंगाचं दुसरं बापुडी.
राची घोडी. तुकोबाराय म्हणतात तुम्ही जीवनभर जर त्या अहंकाराचं घोडं बनून राहत असताल तर तुमचं जीवन किती बापडं जीवन आहे बरं. मला सांगा महाराज, आपलं जीवन काय एखाद्याचं घोडं बनून राहण्यासाठी आहे का? इकडे लक्ष द्या सगळे. आपलं जीवन काय एखाद्याचं घोडं बनून राहण्यासाठी असावं का महाराज? नाही, अजिबात नाही. पण माणूस मात्र एकदाच घोड्यावर बसतो आणि जीवनभर संसाराचं घोडं म्हणून राहतो. कधी बसतो बरं माणूस घोड्यावर? सगळी अनुभवी मंडळी आहात ना. एकदाच लग्नामध्ये माणूस घोड्यावर बसतो आणि जीवनभर त्याला घोडं होऊन राहावं लागतं. बरं, हा संसार माणसाला फक्त घोडच बनवतो का? सगळे प्राणी व्हायला लावतो बरं. एकदा काय झालं, एक जोडपं असं संध्याकाळच्या वेळेला अंगणात बसलं होतं आणि समोर एक मोठं झाड होतं आणि त्या झाडावर एक माकड आलं, सरसर त्या झाडावर चढलं, सगळ्यात वरच्या फांदीवर जाऊन बसलं. त्या माकडाला पाहून ती त्याला म्हणते, का हो, तुम्हाला येतं का एवढं सरसर झाडावर चढता त्या माकडासारखं? तो म्हटला, नाही ग, मला तर साधं या फांदीवर सुद्धा चढता यायचं नाही, ते तर थेट वरच्या फांदीवर जाऊन बसले. ती म्हटली, काय खरंय तुमचं, तुमच्यापेक्षा माकडं बरी. महाराज तुम्ही हसले, पण त्याच्या मनाला इतकं लागलंय तिचं बोलणं. त्यानं 8 दिवस झाडावर चढायची प्रॅक्टिस केली, 8 दिवस. आणि एक दिवशी असं संध्याकाळी तिला आवाज दिला, म्हणे ये बाहेर. तिला बाहेर बोलून घेतलं, सरसर झाडावर चढला, सगळ्यात वरच्या फांदीवर जाऊन बसला आणि वरून तिला म्हटला, बघ येतं की नाही मला माकडासारखं वर चढता. ती म्हटली, काय बाई माणूस आहे, याच्यात आणि माकडात काही फरक आहे का? माझी भाजी जळून गेली. महाराज हा संसार माणसाला सगळे प्राणी बनवायला भाग पाडतो. महाराज प्राणी होणं वाईट नाही हो, प्राणी होणं वाईट नाही. कुत्रा, मांजर, घोडा, बैल ही तर माणसापेक्षा श्रेष्ठ जीवन जगतात. व्हा ना प्राणी, प्राणी व्हायला मना नाही, व्हा म्हणे प्राणी, पण कुठले? तुकोबाराय म्हणतात कुत्रा व्हा. कुत्रा होणं सुद्धा वाईट नाही म्हटले, पण कुठले? व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. कुठं? संत समागम एखादी परी. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. संतांच्या दारातला कुत्रा होण्याची सुद्धा माणसानं लाज बाळगू नये. संसाराचा घोडा घोडा होण्यापेक्षा संतांच्या दारात कुत्रा जरी बनून राहिलो ना आपण, तरी आपल्या जीवनाला श्रेष्ठता प्राप्त होते. प्राणी व्हावं माणसानं, पण संतांच्या दारातले व्हावं. आणि जे संसाराचे प्राणी होतात, घोडं होतात, तुकोबाराय त्याला बापडं जीवन म्हणतात, श्रेष्ठता देत नाहीत. येर काय ती बापुडी म्हटले, त्यांचं काय खरंय? आणि मग त्या बापड्या माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी ठरलेल्या असतात. बापडं जीवन जर माणूस जगला, अहंकार घेऊन जर जीवन जगला तर त्या अहंकारामुळे माणसाच्या जीवनामध्ये 3 महत्वाच्या बाबी घडतात, गोष्टी घडतात. त्यातली पहिली आहे अपमान, दुसरी आहे अपयश. पहिली आहे अपमान, दुसरी आहे अपयश आणि तिसरी आहे अपकीर्ती. पहिली आहे अपमान. माणसाच्या जीवनामध्ये अहंकार जर असेल तर त्याचा अपमान झाल्याशिवाय राहत. अभिमान जर माणूस घेऊन जगला ना, तर त्याचा अभिमान हा त्याचा अपमानास कारण ठरत असतो, अपमान व्हायला भाग पाडत असतो. माणसाला, त्या अभिमानी माणसाला जर मान मिळाला नाही तर त्याचं मन मनमानी करायला लागतं, इतरांचा अपमान करत राहतो. एवढा तो अभिमान वाईट असतो. बरं, माणसाला मानाची अपेक्षा नाही असं या संसारात पाहायला मिळेल का महाराज? नाही मिळणार. उठता बसता माणसाला त्या मानाची अपेक्षा असते, मग उठता बसता त्याचा अपमान झाल्याशिवाय राहत नाही. मान तर मिळत नाही, पण अपमान वाटायला आल्याशिवाय. एकदा काय झालं, सासूबाई दिवाणवरती बसल्या आणि दिवाणवरती बसलेल्या असताना त्यांनी सुनबाईंना आवाज दिला, ए सुनबाई, इकडे जरा माझ्या जवळ येऊन बस. सुनबाई सुद्धा सासूबाईंनी आवाज दिला म्हणून लगबगीनं पळत आली बरं, कारण ती तेव्हाची, त्या काळातली, फार पूर्वी असं घडायचं. असो. आणि मग सासूबाईंनी आवाज दिल्याच्या नंतर सुनबाई धावत पळत आली आणि आल्याच्या नंतर सासूबाई म्हटली माझ्या जवळ येऊन बस, पण ती संस्कारी सुनबाई सासूबाईंजवळ नाही बसली, तर
खाली बसली. काहीच म्हणजे त्या दिवाणवर नाही बसली तर खाली बसली फरशीवरती. तर सासूबाई तिला काय म्हणू लागल्या माहितीये का? ए सुनबाई, का ग, मी तुला एवढं प्रेमानं ये म्हटलं, माझ्या जवळ ये म्हटलं, जवळ येऊन बस म्हटलं, आणि तू का बरं खाली बसली? ती सुनबाई म्हटली, सासूबाई तुम्ही माझ्या सासूबाई आहात, तुमच्या बरोबरीने कसं बसू? मी बरी आपली खाली, तुम्ही माझ्या सासूबाई आहात, तुम्हाला मान दिला पाहिजे. यावर सासूबाईंनी थांबावं की नाही? सासूबाई थांबल्या नाही. सासूबाई काय म्हटल्या? आणि मीच जर खाली बसलेली असते तर तू कुठं बसली असती? काय गरज होती का? पण मान. सुनबाई म्हटली, सासूबाई तुम्ही माझ्या सासूबाई आहात, तुमच्या बरोबरीने मी कशी बसू? मी एक मोठा खड्डा खणला असता आणि खड्ड्यात जाऊन बसले असते, पण तुमच्या बरोबरीने बसले. मला वाटते आता तरी खड्ड्यात जाण्याच्या अगोदर सासूबाईंनी जागं व्हायला पाहिजे होतं, पण तसं काही झालं नाही. सासूबाई म्हटलं, सुनबाई आणि मीच जर खड्ड्यात जाऊन बसलेली असते तर तू कुठं बसली असती? सुनबाई म्हटली, मी आता वरून माती लोटली असती आणि त्याच्यावर बसले असते. मानाची अपेक्षा अपमानास कारण ठरते. मानाची अपेक्षा केली, अहंकार झाला तर त्याचा अपमान ठरलेला आहे. याला तुकोबर आहे बापड जीवन म्हणतात. अहंकारामुळे त्याचा अपमान होतो. दुसरी गोष्ट आहे, त्याला अपयश आल्याशिवाय राहत नाही. जो अहंकारी माणूस असतो ना, त्याच्या जीवनामध्ये अपयश हे ठरलेलं असतं. बरं, मी पुन्हा येईन असं म्हटलं तरी परत लवकर येता येत नाही. बरं, इतका तो मी वाईट असतो. म्हणून तो मी माणसाला वेळीच त्यागता आला पाहिजे. आणि मग त्या अहंकारी माणसाला अपयश येतं, आणि मग अपयश तर मरणाहून ओखट असतं ना. अपयश मरणाहून ओखट आहे, मग त्याचा तिथं अपमान होतो, त्याला अपयश येतं, मग त्याची अपकीर्ती झाल्याशिवाय राहत नाही. अपमान, अपयश आणि अपकीर्ती, त्याच्या जीवनामध्ये अपकीर्ती येतेच येते महाराज. कालांतराने का होईना त्याला कुणी मान देत नाही, त्याला कुणी अपयशी होऊ देत नाही, आणि त्याची अपकीर्ती मग झाल्याशिवाय राहत नाही. माऊली तर म्हणतात, शहाण्याने तववरी जियावे, जववरी अपकीर्ती अंगान पवे. शहाण्याने तर तोवरच जगावं म्हटले जोपर्यंत अपकीर्ती होत नाही. माणसाच्या जीवनामध्ये अपकीर्ती होऊ नये कधी. अपकीर्ती होत राहते त्या अहंकारी माणसाच्या जीवनामध्ये. अपकीर्ती झाल्याशिवाय राहत नाही, अपमानही त्याचा होतो. आणि कीर्ती जर जीवनामध्ये मिळवायची असेल, अपकीर्ती होते, पण कीर्ती कुणाची होते? जो तो अहंकार त्यागतो, जो ती शूरता जीवनामध्ये मिळवतो, त्याची कीर्ती होते. आणि अहंकारी माणसाची काय होते? अपकीर्ती होते. आणि मग कीर्तीसाठी माणसानं काय करावं बरं? अपकीर्ती तर आपण नाही म्हटलो तरी आपली होतच असते, अहंकार असेल तर. पण सत्कीर्ती जर मिळवायची असेल ना महाराज, तर सत्कार्य करावं लागतं. सत्कीर्ती मिळवायला काय करावं लागतं? सत्कार्य. प्रसिद्धी माणसाला मिळवता येते, प्रसिद्धी मिळवता येते, पण सत्कीर्ती मिळवण्यासाठी, कीर्ती मिळवण्यासाठी सत्कार्य करावं लागतं. कुणाचं? एकतर ते देशाचं, देवाचं किंवा समाजाचं. सत्कार्य कुणाचं करावं लागतं? प्रसिद्धी ही जीवन जगत असताना आपल्याला आपल्या सोबत असते, आपल्याला त्यातून आनंद मिळतो, पण मेल्यावरती प्रसिद्धी संपून जाते. बरं, पण मेल्यानंतरही जी आपल्याला जिवंत ठेवते त्याला काय म्हणतात? सत्कीर्ती म्हणतात. आणि मग ती सत्कीर्ती मिळवण्यासाठी कार्य करावं लागतं, सत्कार्य करावं लागतं. कुणाचं? तर एकतर ते संतांचं करावं, एकतर ते देवाचं करावं, नाहीतर ते देशाचं करावं. मग आपल्यासारखी साधक मंडळी गेली तुकोबरायांकडे. तुकोबरा, आम्हाला सुद्धा जीवनामध्ये ती शूरता मिळवायची आहे, आम्हाला सुद्धा ती सत्कीर्ती मिळवायची आहे, मग आम्ही कुणाचं सत्कार्य करावं? अभंगाचं तिसरं चरण.
घरी जे तो भावे, भावानं देव आपलासा करा म्हटले. तो भाव भगवंताबद्दल हृदयात साठवा आणि मग त्याची भक्ती करा. आता तो भगवंत फार श्रेष्ठ आहे महाराज, फार महान आहे, अपरंपार आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. भगवंताचं काय एक रूप नाही महाराज, भगवंताचे अनेक रूप आहे. तो निर्गुण आहे खरा, पण भक्तांसाठी आपल्याला त्याची भक्ती करता यावी म्हणून त्याने सगुण रूप धारण केले. आता त्याच्या त्या पारमार्थिक सत्तेमध्ये, त्या निर्गुणतेमध्ये जाऊन आपल्याला त्याची भक्ती करणं शक्य नाही. म्हणून भगवंतानं काय केलं, अनेक रूप या पृथ्वीवरती वेळोवेळी धारण केली. भक्तांच्या रक्षणासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी अनेक रूप धारण केली. आणि मग त्यातलंच एक गोंडस, सालस, देखणं रूप म्हणजे हा गणपती बाप्पा आहे. हा गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पाचा जन्म कशासाठी आहे आपल्याला माहिती आहे का? कथा भाग ऐकला असेल तर माहित असेल. तारकासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी गणपती बाप्पाचा जन्म आहे. मग गणपती बाप्पानं अनेक भक्तांची संकट दूर केली. नवे नवे आजही अशी अनेक लोक आहेत, अनेक माणसं आहेत आपल्यासारखी, जी भगवंतावरती, त्या गणपती बाप्पावरती विश्वास ठेवतात, श्रद्धेनं त्याची भक्ती करतात. गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे, तसंच तो विघ्नहर्ता सुद्धा आहे. बर, विद्येची देवता का म्हणावं त्याला? त्याला जर आपण मनापासून अनन्य भावाने जर त्याच्या चरणी प्रार्थना केली ना, तर नक्कीच त्याच्यामध्ये, त्या विद्येमध्ये, त्या ज्ञानामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये कितीतरी असे अनुभव येत असतात. विद्येची देवता काय आहे बरं गणपती? कारण त्रिदेवांनी जेव्हा सर्व देवतांना कार्यांची वाटप केली, तेव्हा त्या विद्येचं ज्ञान, त्या ज्ञानाची देवता हे गणपती बाप्पाला बनवलं. आणि विघ्नहर्ता सुद्धा, म्हणजे विघ्नांचा नाश करणारी देवता म्हणून सुद्धा कुणाला ओळखलं जातं? गणपती बाप्पा. विद्येची देवता का म्हणावं बाप्पाला? जेव्हा व्यासांनी महाभारत लिहिलं, म्हणजे व्यासांनी महाभारत सांगितलं आणि गणपती बाप्पांनी ते लिहिलं. आपण शेवटच्या दिवशी काय करतो? गणपती बाप्पाचं विसर्जन करतो. का करतो बरं? ते पण आपल्याला थोडंसं माहित पाहिजे. आपली संस्कृती, आपले ग्रंथ असं सांगतात की बाप्पांचं विसर्जन का करावं शेवटच्या दिवशी? व्यास मुनी जेव्हा महाभारत सांगत होते आणि गणपती बाप्पा ते लिहिण्याचं काम करत होते ना, त्यावेळेला झालं असं, महाभारत आपल्याला माहित आहे. क्लेश, राग, द्वेष हे सगळं त्या महाभारतामध्ये घडलेलं आहे. आणि मग ते लिहित असताना गणपती बाप्पावरती असा काही परिणाम झाला, गणपती बाप्पाचे डोळे लाल बुंद झाले, क्लेश निर्माण झाला, राग गणपती बाप्पाला यायला लागला आणि त्याचा परिणाम असा झाला, त्यांचं सगळं अंग, शरीर जे आहे ना, ते वज्रासारखं कठीण बनलं. आणि वज्रासारखं कठीण बनल्याच्या नंतर व्यासांच्या हे लक्षात आलं. आणि मग व्यास मुनींनी काय केलं माहितीये का? शेजारीच एक तळ होतं आणि गणपती बाप्पा शांत होण्यासाठी त्यांनी गणपती बाप्पांना उचललं आणि त्या तळ्यामध्ये नेऊन बुडवलं. आणि मग वरती आल्याच्या नंतर गणपती बाप्पा शांत झाले. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण गणपती बाप्पांचं विसर्जन शेवटच्या दिवशी करावं अशी आपली परंपरा आहे, प्रथा आहे. का त्याला विघ्नहर्ता म्हणावं बरं? कारण त्यानं फक्त एकच काम केलं, हे सगुण रूप धारण करून, तर भक्तांचा त्या तारकासुरापासून रक्षण केलं, त्याचा संहार केला. नाहीतर शिवजींना सुद्धा ते शक्य नव्हतं. कारण त्यानं शिवजींकडून वरदान मागून घेतलं होतं की मला मृत्यू नको. अमरत्वाचं वरदान त्या तारकासुरानं मागून घेतलं आणि म्हणून शिवजी सुद्धा हतबल झाले. शिवजींनी असा त्याला वर दिला, नाही माझ्या हातून तुझा मृत्यू होणार, नाही कुणाच्याच हातून तुझा मृत्यू होणार, पण हो माझ्या मुलाच्या हातून तुझा मृत्यू होईल, असं वरदान दिलं. कारण तारकासुर त्याच्यानंतर खुश झाला. का झाला? कारण शंकराचं लग्नच होणार नाही असं त्याला वाटलं होतं. कारण भगवंत शिवजी हे वैरागी पुरुष होते, ते लग्न करणार नाहीत असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुढे शिव पार्वतीचा विवाह झाला. महाशिवरात्रीला आपण तो सोहळा साजरा करतो आणि म्हणून गणपती बाप्पाचा
जन्म झाला आणि म्हणून आज आपल्याला गणपती बाप्पाची भक्ती करता येत आहे. या तरुणांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत म्हणा. पुन्हा पुन्हा मला त्यांचं कौतुक करावं का वाटतं? कारण या कलियुगामध्ये, या संसारामध्ये महाराज, माणसाला गरज कशाची आहे तर भक्तीची आहे. मग ती कोणत्याही रूपामध्ये करा दे. या कलियुगामध्ये जर आपल्याला आनंद, ते शाश्वत सुख जर कशानं मिळत असेल ना महाराज, तर ते या भक्तीनं मिळतं. मग तुम्ही म्हणाल कोणत्या देवाची आम्ही भक्ती करावी? तर भगवंत स्वतः सांगतात, तुम्ही कोणत्याही माझ्या सगुण रूपाची भक्ती केली तरी ती मला तेवढीच आवडते. म्हणून आपण गणपती बाप्पाची जरी भक्ती केली ना तरी त्या देवाला ती आवडते. का बरं? कारण देवाचे रूप जरी अनेक असले ना तरी एकमेवा द्वितीयम ब्रह्म, तो परमात्मा मात्र त्या मुळाशी एकच आहे. म्हणून आपण एवढं फक्त लक्षात ठेवायचं, देवाची रूप अनेक आहेत पण तो परमात्मा मात्र एक आहे, एक. आणि हे मनामध्ये ठेवून जर आपण भक्ती केली ना तर नक्कीच आपल्याला सुखाची प्राप्ती होते. तुकोबराय आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. तुम्हाला जर वाटत असेल की या संसारामध्ये येऊन आम्हाला सुख मिळावं तर तुमच्या संसाराला, तुमच्या प्रपंचाला परमार्थाची जोड द्या, मग तुम्हाला ते सुख, शाश्वत सुखाची प्राप्ती. आम्ही भाग्यवान आहोत, गणपतीचा एवढा मोठा महोत्सव करत आहोत, गणपती बाप्पाची भक्ती करत आहोत. नवे नवे कोणतंही काम असेल, कोणताही शुभारंभ कार्याचा करायचा असेल तर त्या विघ्नहर्त्याला मनापासून जर वंदन केलं तर ते कार्य जे पुढचं आहे ना ते निर्विघ्नपणे पार पडतं. नवे नवे त्रिदेवांनी, जे मुख्य त्रिदेव आहेत ना, त्यांनी हा अधिकार गणपती बाप्पाला दिलेला आहे. आणि म्हणून आपण मनापासून त्याची फक्त भक्ती करत राहावी. तुमची भक्ती 25 वर्षापर्यंत जशी अबाधित आहे ना तशी इथून पुढेही अविरत ती चालू राहावी, यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देते. काय करायचं बरं त्यासाठी? काही नाही करायचं महाराज. भक्ती भावानं त्याच्या चरणी लीन व्हायचं. करावी भक्ती, थोडी करावी.
तो भावे. कुणाचीही भक्ती करा, कोणत्याही भगवंताच्या रूपाची तुम्ही सेवा करा, पण ती भावाने करा म्हटले. कारण जसा भाव तसा देव. जसा भाव असेल तसा त्या रूपामध्ये देव आपल्याला प्राप्त होत असतो. महाराज जाता जाता सांगेन आपल्याला मी, माणसं येतील एकमेकांच्या जवळ दबावाने, अभावाने, प्रभावाने. माणसं येतील एकमेकांच्या जवळ दबावाने, अभावाने, प्रभावाने, पण तो देव जवळ येण्यासाठी मात्र भावच असावा लागतो. तिथं दुसरं काही असून चालत नाही महाराज. म्हणून माणसाचा स्वभाव हाच तो भाव बनावा. ज्यानं जीवनामध्ये ज्याच्या जीवनामध्ये भाव हाच स्वभाव बनला ना, त्याच्या जीवनामध्ये भगवंताने कशाचाच अभाव पडू दिला नाही. पण आपल्या मात्र भक्तीचा फार आविर्भाव असतो, तो आविर्भाव काही कामाचा नाही. म्हणून मी सांगेन जाता जाता, करा भक्ती तुम्ही, माझ्या गणरायाची करा, माझ्या विठुरायाची करा, पण भक्ती भावाने करा. तुकोबरायांनी फार काही अवघड विषय नाही म्हटला या अभंगामध्ये. म्हटले अहंकार जिंका, त्या अहंकारावरती विजय मिळवा, या संसाराचं घोडं बनून राहू नका, भक्ती भावानं त्या भगवंताची भक्ती करा, तरच तुमच्या जीवनामध्ये तुमची सत्कीर्ती होईल. अभंगाचं शेवटचं, तू का म्हणे जावे, तू का म्हणे जावे, ओ तू का म्हणे जावे, तू का म्हणे जावे, तू का म्हणे जावे, तू का म्हणे जावे,
चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जावे सत कीर्तीने बरवे. कसं जगावं म्हटले तर मेल्यानंतरही सत कीर्तीने मरावे परी कीर्ती रूपी उरावे, असा गोड संदेश तुकोबारायांनी या शेवटच्या चरणामध्ये दिला. नवे नवे आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते आणि झालेली सेवा या गणरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम